नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला शिक्षक बनायचे असेल तर CTT परीक्षा काय आहे हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. CTT म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. ही परीक्षा केंद्र सरकारच्या CBSE बोर्डतर्फे घेतली जाते. मित्रांनो, आता पाहूया या परीक्षेसाठी पात्रता काय लागते. CTTमध्ये एकूण 2 पेपर्स असतात. जर तुम्हाला 1ली ते 5वीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला पेपर 1 द्यावा लागतो. यासाठी तुमचं 12वी सोबत D.Ed म्हणजे डिप्लोमा असणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, आता पेपर 1 साठी B.Ed धारक पात्र नाहीत. आणि जर तुम्हाला 6वी ते 8वीसाठी शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला पेपर 2 द्यावा लागतो. यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असावं आणि सोबत तुमचं D.Ed किंवा B.Ed यापैकी काही झालेलं असलं तरीही तुम्ही पेपर 2 साठी पात्र आहात. पात्रता पाहिली. आता पाहूया या परीक्षेचं स्वरूप नक्की कसं असतं. CTTचा पेपर हा एकूण 150 गुणांचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला 150 बहुपर्यायी म्हणजेच MCQज प्रश्न विचारले जातात. हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तास 30 मिनिटांचा म्हणजेच एकूण 150 मिनिटांचा वेळ मिळतो. आणि या परीक्षेची सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट म्हणजे यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजेच तुमचा एखादा प्रश्न चुकला तरी तुमचे गुण वजा केले जात नाही. त्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व 150 प्रश्न सोडवू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही परीक्षा पास होण्यासाठी किती गुण मिळवावे लागतात. तर मित्रांनो, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किमान 60% म्हणजेच 90 गुण मिळवणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही OBC, SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 55% म्हणजेच किमान 82 गुण मिळवावे लागतात. आणि एकदा का तुम्ही ही परीक्षा पास केली की तुमच्या CTT सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही आजीवन म्हणजेच लाईफ टाईम असणार आहे. आता मित्रांनो, ही परीक्षा पास झाल्यावर आपल्याला नक्की काय फायदा होतो आणि हे सर्टिफिकेट कुठे लागू होतं तर ऐका. एकदा तुम्ही CTT परीक्षा पास केली की तुमच्यासाठी देशभरातील नामांकित शाळांचे दरवाजे उघडतात. पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या सर्व शाळा जसे की केंद्रीय विद्यालय, KVS, नवोदय विद्यालय, NVS आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र ठरता. दुसरं म्हणजे दिल्लीसह देशातील सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी शाळांमध्ये ही परीक्षा अनिवार्य आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा टेट आणि पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीत तसेच राज्यातील अनेक नामांकित प्रायव्हेट शाळांमध्ये ज्या CBSE किंवा इतर बोर्डाशी संलग्न आहेत, CTT पास झालेल्या शिक्षकांना खूप मोठी संधी आणि पहिली पसंती मिळते. म्हणजेच हे एक सर्टिफिकेट तुमच्या शिक्षक बनण्याच्या स्वप्नाला खूप मोठी गती देऊ शकतं. तर मित्रांनो, ही होती CTT परीक्षेची संपूर्ण प्राथमिक माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर सिलेबस आणि अभ्यासाचे नियोजन पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.